तर आता बंगल्यावरून महायुतीत धुसफूस सुरू झाल्याचं कळतंय। उपसभापती सचिन अहिरांना पुरंदर रायगड बंगले त्यांनी नाकारले। शासकीय इमारतीत फ्लॅट दिल्यानं सचिन अहिर नाराज असल्याचं कळतंय। सचिन अहिर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी याबाबत चर्चा करणार असल्याची माहिती आहे। उपसभापती झाल्यानंतर मंत्रालयासमोर असलेल्या शासकीय इमारतीत फ्लॅट दिल्यानं सचिन अहिर नाराज असल्याचं कळतंय। त्यामुळे बंगल्यांवरून नाराजी नाट्य सुरू झाल्याचं त्यामुळे दिसतंय। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे। शुभम, बंगल्यावरून कुठेतरी नाराजी नाट्य सुरू असल्याचं दिसतंय। सचिन अहिर यांनी नाराजी व्यक्त केली आहे, काय नेमकी त्यांची मागणी आहे? प्रणिता, खरं बघायला गेलं तर विधान परिषदेचे आमदार जे उद्धव ठाकरे यांच्या गटामध्ये होते त्यांनी आता महायुतीमध्ये त्यांना उपसभापती पद देखील मिळालंय। पण मात्र उपसभापती पद मिळाल्यानंतर पहिली नाराजगी त्यांची समोर आलेली आहे। पुरंदर बंगला मिळावा यासाठी सचिन अहिर यांचा आग्रह होता, पण मात्र कोणताही शासकीय बंगला जो मंत्रालयाच्या या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे तो देण्यात आलेला आहे। त्यामुळे कुठेतरी नाराजगी जी आहे ती त्यांची दिसून येत आहे। आता त्यांचं यावर पुढे काय होणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार। जी शुभम, धन्यवाद या माहितीसाठी।